Hello, this is the My Artifact episode number 611. आजची तारीख आहे 5 नोव्हेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9:30 वाजले आहे. हा जसं नाही का माणूस मोठा होत जाते ना, तर जसं नाही का त्याच्यामध्ये समज डोक्यामध्ये काही ना काही समजते, बिंग रिअली मॅच्युअर्ड होते. हे कसं मी लहानपणी ऐकलं होतं. मॅच्युअर्ड होणे म्हणजे काय, हे खूप चांगला क्वेश्चन आहे. मॅच्युअर्ड होणे म्हणजे काय? मॅच्युअर्ड होणे म्हणजे एक प्रकारे समजदार होणे, सगळ्या गोष्टी जाणून घेणे. समज जर आपल्याला कोणतं डिसिजन घ्यायचं असेल किंवा समजदारीपूर्वक कोणते काम करणे, नेहमी पोलाईट राहणे आणि टाईमच्या वेळेस अग्रेसिव्ह होणं, या दॅट इज वन थिंग. बट जिथे अग्रेसिव्ह व्हायचं कारण नाही, जिथे जे काम आपल्याला पोलाईटनी होऊ शकते त्याला पोलाईटनीच करणं इज बेटर आहे. मॅच्युअर्ड होणे म्हणजे एक प्रकारे जाणीव करून घेणे का आपल्यापेक्षा कंडिशन काय आहे, आणि देन आपण या साऱ्या गोष्टी नाही का हो कसं एक्सपिरियन्स थ्रू किंवा जसं जसं मोठं होत जातं तसं तसं आपल्याला माहीत पडते ना. आणि इट ॲक्च्युली हॅपन्स टू मी. या आता मी काफी गुड पर्सन सारखा बिहेव करतो, चांगला राहतो, रोज सकाळी उठतो, जॉबवरून जातो, जॉबवरून येतो, बाकीचे खयालात वगैरे, म्हणजे मला माझी डेस्टिनी कॅच आउट करायची आहे याच्या सोडून कधी वाईट विचार वगैरे माझ्या डोक्यात नाही येतात. या मी नेहमी जे माझे रॉंग पीपल आहे त्यांचे मी जास्त जवळ नाही जात. जस्ट लाईक माझे जे वर्कर्स आहे, मी त्याचा सुपरवायझर आहे आणि ते माझे वर्कर्स आहे. आता त्यांचे ते वर्कर्स म्हणजे त्यांची बोली चाली, ते कसे बोलतात, ते कसे राहतात, जर त्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये जर आपण जास्त वेळ राहिलो तर आय विल बी स्पॉइल. मी त्यांच्यासारखा एकदम प्रकारे स्पॉइल्ड होऊन जाईल. तर ते न राहता मी कसं थोडासा वेगळा राहतो. वाय? कारण त्यांचे जे वाईट विचार आहे ते माझ्या डोक्यात नाही आलं पाहिजे. दॅट्स वाय. म्हणजे जसं काम झालं तर मी त्यांच्याजवळ नाही बसत, मी आपल्या कुलिंग टॉवरवर जाऊन एकटाच बसतो, कानात हेडफोन टाकतो आणि स्वतःच एंटरटेन होत राहतो. कशाला त्यांच्या गोष्टी ऐकायच्या? दॅट्स वाय मी एक प्रकारे नाही का या लोकांपासून वाचतो सुद्धा. दॅट्स गुड. अनदर थिंग, मी कोणत्या जर गोष्टी हे करायचे असेल ना, म्हणजे आता माणूस कसा आहे, प्रत्येक माणूस डिफरंट असते आणि प्रत्येकांचे आता कधी कधी नाही का चांगलीच माणूस, जर आपण एक चांगला माणूस असेल ना, 2 शब्द बोलले ना त्यासाठी ॲड इनफ आहे. पण कधी कधी नाही का असे माणसं पण राहतात, त्यांना कसं एकदम बहुत प्रेशर द्यावं लागते, अग्रेसिव्ह व्हावं लागते. तर तेव्हा मी अग्रेसिव्ह नाही आहोत. त्यांना कसं, भाऊ थोडंसं करा ना. वाय मी असं काऊन म्हणतो, मला तर अग्रेसिव्ह व्हायला पाहिजे, पण ॲक्च्युली मी असं म्हणत नाही. वाय? कारण त्याच्या मनात माझ्याबद्दल जी रिस्पेक्ट आहे ना, मी ते कॉन्स्टंट ठेवतो, त्याला कमी नाही होऊ देत आणि त्याला वाढवण्याचा पण प्रयत्न नाही करत. बरं, थोडा वाढवायचा असन ठीक आहे, बट मी त्याला कमी होऊ देत नाही. थोडंसं म्हणायचं, भाऊ थोडंसं चला ना, थोडंसं काम करून घेऊ. वेल, वर्करचं काम आहे सामान आणणं नेणं, बट मी ते काम करतो. ॲक्च्युली मला असं वाटते का आपण कुठे कमी नसलो पाहिजे. ॲज अ सुपरवायझर काही ना काहीतरी तर काम केलं पाहिजे. म्हणजे ॲज अ ऑफिशियल वर्क सोडून, ऑफिशियल वर्क कोणतं आहे रे, फक्त परमिट बनवणं, परमिट कॅन्सल करणं, हेही तर मी काम नाही करत. वाय? कारण ते तर गौतमचं काम आहे. तर मग माझं काम कोणतं आहे? त्यांच्यावर लक्ष ठेवणं. व्हॉट इज दॅट? हे तर काही मॅटर नाही ना, हे काही हे नाही. तर आपण माझ्या पद्धतीने जेवढं मदत करता येईल तेवढं मी तर मदत करतोच आहे. सो दॅट्स बिकम रिअली नाईस टू मी. मी आईवडिलांसोबत सगळ्यांसोबत चांगल्याने बोलतो. आता काय झालं, उद्या नाही का
सुबोध म्हणजे सगळी वन मॅन टीम. विकी भाऊच्या ताईचं लग्न आहे, पुलगावला चालले होते. सुबोधचा फोन आला होता, म्हणे चाल म्हणे भाऊ, तुझं जमत असेल तर येऊन जा म्हणे. म्हणलं राव कसं, आता मी जर उद्या जाईन म्हणजे आज जाईन आणि उद्याचं लग्न जरी करून आपटून येईन आणि त्याच्यानंतर मला पुन्हा बुधवारी जावंच लागेल म्हणजे 2 दिवसानंतर. सो काय येणं जाणं पूर्ण हे होऊन जाईल राव, आणि त्यात माझीच लागून जाईल. त्यापेक्षा मी म्हणलं होतं का मी नाही येत म्हणलं. पण सुबोध म्हणे राव विकी भाऊ वगैरे सगळे इन्सिस्ट करून राहिले का सगळेजण यावं म्हणून वगैरे वगैरे. थोडंसं एक त्यांना फोन करून दे, नाही येत म्हणून त्यांना सांगून दे, मला त्यांना थोडं बरं वाटेल. मग विकी भाऊना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं की विकी भाऊ माझं जमणार नाही, तुम्ही करून घ्या तुमचा प्रोग्राम वगैरे. ठीक आहे म्हणे, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही म्हणे, तुझं जमत नाही ठीक आहे. त्यांनी थोडंसं आग्रह केला येऊन जा ना म्हणे, बट मी मला थोडी माझी पण कंडिशन समजा म्हणलं विकी भाऊ थोडंसं. तर ठीक आहे, ते पण माझ्यासोबत चांगल्यानेच वागतात आणि मी पण त्यांच्यासोबतच चांगल्याने वागतो असं मला वाटते राव. म्हणजे काय, आपण त्यांच्या मनात जे काही बॅड थिंग्स आहे त्या जास्त एलॉबरेट नाही करायच्या. त्याला जे जसे पर्सन आहे तसे पर्सन तर राहतेच, प्रत्येक जण डिफरंट राहतेच राव. बट काय आहे की त्यांच्या मनात आपली नाही का नेहमी इमेज आहे ना ती नेहमी चांगली ठेवावं, त्याला त्यांना वाईट नाही बनवावं असं मला वाटते राव. त्यामुळे मी नेहमी कॉशियसली घेतो, नेहमी सगळ्यांसोबत पोलाइटली वागतो आणि दॅट्स गुड. बट समटाईम्स का कधी कधी हार्ड होते राव. आता ही जी जॉब आहे ना ही एक प्रकारे मला टीच करत आहे तर तू एक प्रकारे लीडर कसा बनशील. ॲज अ फिल्म मेकर, ॲज अ डिरेक्टर यू हॅव टू लीड एव्हरीवन. आणि प्रत्येक जण सारखे नसतात राव. म्हणजे एकानं एक शब्द सांगितलं तर सगळेजण काम करतात, पण काही जण नाही करतात. त्यांच्यावर कसं एक प्रकारे अग्रेशन व्हावं लागते. तर हे जॉब जे करून राहिलो मी तेच शिकवण्यासाठी इथे आलाय का मला लोकांवर कसं वर्चस्व थापून ठेवायचं आहे, पण एक प्रकारे त्यांच्यासमोर थोडंसं पोलाइटली पण वागायचं आहे, बट एक प्रकारे कसं वर्चस्व पण टाकून ठेवायचं आहे. म्हणजे त्यांनी असं म्हणलं पाहिजे का हा माझा सुपरवायझर आहे, बट त्यांनी असं पण म्हणलं पाहिजे का हा थोडासा कडकपणा आहे. कसं आहे की चांगल्या लोकांसोबत आपण चांगलं राहिलं तर चांगलं आहे, वाईट लोकांसोबत आपण वाईट नाही राहायचं पण चांगले पण नाही राहायचं असं मला वाटते. सो एक प्रकारे कॉन्स्टंट, प्रत्येक जण सारखे नसतात. सो दॅट्स ऑल. आज आहे शनिवार आणि आज मी जॉब करून आलाय. हप्त्यातला माझा सर्वात अमेझिंग दिवस. व्हाय मी याचा इंतजार काऊन करत राहत राव शनिवारचा. कारण शनिवारी कसं ड्युटी झाली संध्याकाळी का कसं उद्या काही टेन्शन नाही, त्यामुळे मी मस्त काही पण करू शकतो. आता रात्री आता मी कसं आलो 5 वाजता आणि झोपलो आणि किती 7 वाजता उठलो, कपडे नाही धुतले, हातपाय धुतले फक्त आणि बसलो. आता जेवण करतो, जेवण केल्यानंतर पुन्हा पिक्चर. आज तर करीब 3-4 वाजेपर्यंत जागी राहतो राव. या चांगलंच 1-2 पिक्चर तर पाहून टाकतो आणि मस्त आरामात. आता जेवण केल्यानंतर तोंड धुवीन, त्याच्यानंतर इथे वॉक करीन. 10:30-11 वाजता मी एक पिक्चर लावीन, तर 11 ते करीब 1:30 वाजेपर्यंत. मग 1:30 वाजता पुन्हा एक पिक्चर लावीन, तो 1:30 ते करीब 3-3:30 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर यूट्यूब, त्याच्यामध्ये करीब 4 वगैरे वाजूनच जाईन, मला काही चिंता नाही. आणि मग 4 वाजता झोपीन तर सकाळी बरोबर 8-10 वाजता वगैरे उठीन. आणि 10 वाजता उठल्यानंतर म्हणजे रविवार तेवढं हॅपनिंग नसतो, शनिवार खूप हॅपनिंग असतो. व्हाय कारण शनिवारी उद्या काही नाही आहे, यामुळे मी आज मस्त काही करू शकतो. सो दॅट्स वाय. आणि मी अजून एक गोष्ट सांगायची राहिली. या महिन्यात मी काफी सेव्हिंग केली राव. म्हणजे करीब 4-5 महिने होऊन राहिले. माझं पेमेंट नाही का बहुत हलगर्जीपणाने वापरून राहिलो होतो. पहिल्या महिन्यात तर मला 7,000 रुपये भेटले होते आणि त्याच्यातही मी जेव्हा एंड ऑफ द टाईमला माझ्यापाशी फक्त 100 किंवा 200 रुपये होते. बट यावेळेस मी काहीच खर्च नाही केला. यावेळेस कसं माझा 8,000 रुपये पेमेंट झाला आणि 8,000 रुपयात माझं 3,000 रुपये याचे डब्याचे आणि त्याच्यानंतर करीब 700 रुपये इंटरनेटचे.
याच्यात सोडून मी 300 रुपयाचा तो गेम पॅड घेतला. मी अजूनपर्यंत दाखवला नाही तुम्हाला, त्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये नाही दाखवला. मी दाखवायला पाहिजे होता. या हे घेतला मी गेम पॅड. रिअली नाईस. प्ले बटन्स व्हायब्रेशन्सवाला काफी माहोल आहे. 300 रुपयाचा घेतला वर्धेवरून, आनंद कम्प्युटर्स. आणि त्याच्यानंतर मग मी काहीच खर्च नाही केला. त्याच्यानंतर कसं मग पेट्रोल पाणी वगैरे लागलं तर ठीक आहे. तर आज मी 500 रुपये काढले. त्याच्यापैकी 200 रुपये आहे, कारण मला वाटलं ते स्ट्राईक वगैरे रूमर्स वगैरे आहे का, पेट्रोल भेटणार नाही, त्यामुळे कसं 200 रुपये काढायला गेलो, चिल्लर नव्हते तर 500 रुपये काढावं लागले. तर आता माझ्या बँक अकाउंटमध्ये करीब 2100 रुपये आहे. 2100 प्लस 300 मध्ये माझं तर वर्धेवरून येणं जाणं तर आरामात होते. तर माझ्यापाशी 2100 रुपये म्हणजे 2000 रुपये. मी या महिन्यात करीब 2000 रुपये सेव्ह केले राव. आणि याची तारीख किती आहे? 5 तारीख आहे. आणि वर्धेला जाऊन अजून काही माहीत नाही राव, कारण वर्धेला जाऊन अजून किती खर्च होईल, त्यामुळे कसं थोडंसं प्रिपेअर राहा, राईट. आणि बस आज काही सांगण्याला तर काही नाही. आज कसं ड्युटी केली, जॉबवर गेलो, सील प्लेट लावली होती. देन कसं नंतर 12 वाजता मी लोणारीकडे गेलो. त्यांनी म्हणे की आज कपलिंग आणायची आहे म्हणे, तू डायमेन्शन घेऊन ये म्हणे. तर मी 12 वाजता डी पॉईंटमध्ये गेलो. D2ची कपलिंगचे पूर्ण डायमेन्शन्स घेतले. डायमेन्शन घेतल्यानंतर लोणारे पाहुणे बिल पण दिलं होतं. ते बिल मी खंडेलवाल साहेबपाशी दिलो, त्यांना बिल पण दिलं. बिल दिल्यानंतर लोणारेकडे गेलो, त्यांना डायमेन्शन्स दिले. तू म्हणे जेवण करून ये म्हणे, आपल्याला नागपूरमध्ये जायचं आहे म्हणे. तर मी घरी आलो, थोडसा जेवण केलं, तोंडावर पाणी मारला, तयार झालो, पुन्हा गेलो. गेल्यानंतर तिथून नागपूरमध्ये गेलो. नागपूरमधून पंजाब मशीन टूलमधून मी कपलिंग आणली. कपलिंग झाली करीब 3500 रुपयाची. उरलेले पैसे मी वापस केले त्यांना. आणि 5 वाजता आल्यानंतर काफी रिलॅक्स फील करून राहिले. आज मी खूप दिवसानं नागपूरमध्ये गेलो. इट इज गुड. आज काही सांगण्याला एक तर काही खास आहे नाही, आणि माझ्या डोक्यामध्ये असं काही विचार पण नाही. सो this is it, this is the end, this is the My Artifact episode number 611. Right now we are at Khabarkheda, Maharashtra. Thank you. Hello, this is the My Artifact episode number 512. आजची तारीख आहे 6 ऑक्टोबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9:30. गेल्या 6 महिन्यापासून मी कसा एकटा राहत आहे. घरी माझ्यापाशी मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, जॉब पण आहे. या बट कसं जॉब करून आल्यानंतर मी कसं खूप हॅपी राहत होतो जॉबच्या अगोदर. म्हणजे कसं की मित्र होते, आई वडील वगैरे. म्हणजे कसं मला लाईक करणारे जी लोक आहेत त्यांच्या ते माझ्या सराउंडिंग मध्ये होते. त्यामुळे कसं मी काफी ग्रेटनेस आणि हॅपी फील करत होतो. आई वडील होते, कधी शिवा देत होते, कधी रागवत होते, पण कधी कधी नाही का थोडंसं गोड पदार्थ जरी बनवला आईनी, गुलाबजामुन जरी बनवले तरी प्रेमानं खाऊ पण घालत होते. बट इथे नाही आई वडील आहे, ना त्यांचं राग आहे, ना त्यांचे गुलाबजामुन आहे. बस त्यांचा फोन तर येतो, बट काही सांगू शकत नाही. कारण मनात तर खूप काही पेन असते, आई वडिलांची आठवण येते. बट आई वडील, मित्रांशी, कझन्स, बहीण, बिट्टू, सोनूताई, प्रीतीताई,
मोठे वडील, आजी, आईचं भांडण, इकडे तिकडे जायचं आणि मित्रांसोबत हँगआउट, या साऱ्या गोष्टी नाही का बहुत माहोल होते. इथे असं कोणीच नाही राहू. इथे मी एकटा राहतो. म्हणजे कामाचा किती बोजा असेल ना, तरी घरी आल्यावर असं कोणी असतेच नाही ज्याला असं म्हणायचं का राव मी आज खूप थकलोय. किंवा कधी कधी नाही का काम करून जेव्हा पाय खूप दुखते ना, तेव्हा कसं पाय असं मांडी घालून बसायचं आणि गाणे ऐकायचे आणि बस. या 6 महिन्यात मी कसं एकटं राहण्याची सवय करून घेतली आहे. आई वडील आहे मला, आई वडील आहे, मित्र आहे, सगळे जिवंत आहे आणि फक्त माझ्यापासून दूर आहे. म्हणजे ऍक्च्युली मी त्यांच्यापासून दूर आहे. सवय लागली मला एकटेपणाची. एकटा राहतो, एकटा जेवण करतो, एकटाच हसतो. आई होती तेव्हा मी कधी कपडे नाही धुवायचो. मला कपडे धुता येत नाही ऍक्च्युली. मी कसं म्हणजे कपडे पाण्यात टाकायचे म्हणजे आणि त्याला थोडंसं असं करायचं, रब वगैरे करायचं आणि देन टाकून द्यायचं वाळत. आई असताना मी कधी कपडे धुतलेच नाही. आई असताना आईला म्हणायचं आई माझे कपडे धु ना. अरे मग आई म्हणते अरे तुझं जीन्स पॅन्ट खूप हे आहे रे, असंच थोडासा हात लाव, थोडासा वगैरे धुवून टाकायचं. मग आई कशी हात न लावायची पण त्याला खूप चांगल्याने धुवायचं. मळ कसा एकदम तिच्या हाताने एकदम फटकनच निघून जायचा. मी साला रोज धुतो कपडे, पण माझ्या पॅन्ट वरचा जो ठपका आहे, जो ग्रीसचा, तो निघतच नाही. का त्याला किती करा राव, त्याला काही होतच नाही. वडील कसे नेहमी प्रेशराईज करत होते. बाबू शिक्षण झालं, आता जॉब कर, वेळ वाया नको घालू, हेच वेळ आहे. हो ठीक आहे, मग मी तुमच्या मनानुसार मी जॉब पण लावलो. तर आता वडील माझ्यासोबत खूप चांगल्याने बोलत आहे. अगोदर माझ्यासोबत तेवढे चांगल्याने बोलत नव्हते, कारण माझ्या शिक्षणासाठी मला 3 वर्षाचा कोर्स होता, माझा डिप्लोमाचा. आता मला कधी 6 वर्ष लागले. वडिलांच्या नजरेमध्ये मी थोडंसं कमी झालो, कारण वडिलांना कसं एक प्रकारे त्यांच्याकडून असा एक मुलगा पाहिजे होता त्यांना की शिक्षण झालं, पोरगा जॉबवर लागला पाहिजे असं त्यांना आवडत होतं. त्यावेळेस मी कसं शिक्षण शिकता एक प्रकारे कसं फेल पण होत होतो, DC पण राहत होतो. त्यामुळे वडिलांच्या नजरेत मी एकदम खूप खालच्या स्तरापर्यंत गेलो होतो. रात्री बेरात्री मित्रांसोबत हँगआउट करणं वडिलांना बिलकुल आवडत नव्हतं. पण आता वडील माझी रिस्पेक्ट करते, माझ्यासोबत चांगल्याने बोलते आणि दॅट इज गुड. या ठीक आहे, आपण ठीक आहे वडिलांचा एक पॉइंट हे केला तरी. आज आठवण येऊन राहिली राव. आज सगळ्यांची आठवण येते. आज मी म्हणतो नेहमी, म्हणजे जेव्हा मी जॉब करून येतो ना, मी नेहमी संडेची वाट पाहतो. व्हाय? कारण संडेला सुट्टी असते, आराम मस्त आराम करायचा, मस्त कम्प्युटर लॅपटॉपमध्ये इंटरनेट आहे, आपण पिक्चर वगैरे पाहायचे. पूर्ण दिवस आपल्यापाशी खाली असतो आणि आपल्या मनायला बोलायला कोणीच नाही. एक वेळेचं ठीक आहे राव, म्हणजे कसं की आपण एकटे राहतो तो आपल्याला मना बोलायला कोणीच नाही. म्हणजे जस्ट लाईक आता घरी कोणीच नाही तेव्हा कशी एक्साइटमेंट होते, वा रे वा आता घरी कोणीच नाही, आता आपण काही पण करू शकतो. ठीक आहे, हार्डली 1-2 घंटे ते एक्साइटमेंट खूप मजा वाटते. पण तीच एक्साइटमेंट जर तुम्हाला करीब 1-1.5 किंवा रेस्ट ऑफ दी लाईफ भेटली तर इट्स टेरिबल, मोर दॅन टेरिबल. या
म्हणजे त्यावेळेस कसं आई वडील होते, तेव्हा आई वडील गेले तेव्हा मजाच खूप वेगळी होती. आता तर आई वडील तर नाही आहे तरी मला मजा नाही राहिली. आई वडील नाही, कोणीच नाही, ते नो वन. तुला मला वाटेल ते मी करू शकतो, माझ्यापाशी पैसे पण आहे, पण काय करू? काय करू सांग ना? दारू पिऊ, इंटरेस्ट नाही यार. सिगरेट घेऊ, बॅड थिंग यार. मग काय करू सांग ना? माझ्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत. मी ज्याप्रमाणे विचार केला होता की मला इंटरनेट पाहिजे, इंटरनेट आहे. लॅपटॉप पाहिजे, लॅपटॉप पण आहे. मोबाईल पाहिजे, मोबाईल पण आहे. अजून का पाहिजे? जर या साऱ्या गोष्टींनी जर माणूस जिवंत राहत असेल, आपण एक ह्युमन काइंड आहे. आपल्याला कसं एक प्रकारे इक्विपमेंट आहे, एक प्रकारे एंटरटेनमेंटचं साधन आहे. पण कधी कधी काय होते की माणसालाच माणसाची गरज असते राव. आपण एक माणूस आहात आणि आपण एकमेकाला समजतो, त्यामुळे आपल्याला माणसाची ओढ लागते. आई वडिलांची, मित्रांची, सगळ्या लोकांची अशी ओढ लागते. मी नेहमी एकटा राहतो आणि एकटाच नेहमी विचार करतो का मी एक फिल्म मेकर आहे, माझी डेस्टिनी खूप मोठी आहे आणि या मोठ्या डेस्टिनीला क्रॅक आउट करण्यासाठी मला स्वतःच्या आतमध्ये जाऊन विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवला आहे. ओके, ठीक आहे, पण तुझ्या इमोशन्सचं काय? आता सांगू, आता मला का म्हणायचं ऍक्च्युली, आता माझ्यापाशी जॉब आहे, माझ्यापाशी चांगला क्वार्टर पण आहे, मना बोलायला पण कोणीच नाही. सो तरी एक प्रकारे खालीनेस वाटते. तो कोण भरेल? तो यावेळेस नाही का गर्लफ्रेंडची खूप जास्त गरज असते. एक मैत्रीण जे आपल्याला अंडरस्टँड करेल. बट याच्यामध्ये मी काही जास्त सिरियस नाही आहे. आपण जॉबवरून येतो, आल्यानंतर थकून राहतो. थकून आल्यामुळे आपण जस्ट कपडे काढतो, लेटून जातो आणि माहीतच नाही पडत 2 घंटे केव्हा निघून गेले. आणि मग उठतो तेव्हा बघतो की आपल्यापाशी 7-8 मिस कॉल आले आहे. मग आपण फोन लावतो, काही सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी त्यांना काही रिझन देतो. जॉब. देन मग एकटाच कपडे धुतले, फरशी वगैरे पुसली, हातपाय वगैरे धुतले, काही इथे येऊन बसायचं. जे काही डाउनलोड केलेलं ते बघायचं, थोडा गेम खेळायचा, गाणे ऐकायचे आणि 10:30-11 वाजता बस झोपून जायचं. मग उद्या सकाळी उठून पुन्हा तेच. सकाळी उठायचं, जॉबवर जायचं, चांगलं मरेपर्यंत काम करायचं. मस्त काम करण्यातही मजा येते. म्हणजे एक प्रकारे स्वतःचं काम आहे आणि हे काम आपल्याला करणं आहे हा विचार ठेवून मी काम करतो. हार्डवर्कवर मी जास्त विश्वास ठेवतो, त्यामुळे मी काफी हार्डवर्क करतो. कोणाला नाही म्हणत, होच म्हणतो. हो करून घेईन मी, करून घेईन मी काम केल्यानंतर दुपारी मामाजी येते. बट मामाजीसोबत मी चांगले बोलू शकत नाही. काय? कारण ते एक प्रकारे कसं, ते मामाजी कमी एक प्रकारे सर जास्त आहे माझ्यासाठी. त्यामुळे मी त्यांच्यावर कधी रिलॅक्स नाही होत म्हणजे एक प्रकारे त्यांच्याशी बोलत पण नाही. कारण आपल्या फॅमिली मेंबरमध्ये कोण ना कोणतरी असते ना की ज्यांना आपण भेटतो. तर दॅट्स लाईक हिम. मामाजी कसे आर्मीमध्ये होते आणि सो everyone scared of someone. I also scared of someone. Is normal. ठीक आहे, ते झालं. मग जॉबवरून आल्यानंतर मग बाकी सारखं तेच. हप्त्याच्या 6 दिवसामध्ये माझं शेड्यूल काहीच चेंज नसतो.
हम्म. आणि समजा मला आता जर कोणी सांगितलं का मी या बुधवारी काय करीन, तर मी सरळ सांगू काय सकाळी उठून जॉबवर जाईल, जॉब करील, संध्याकाळी 4-5 वाजता आलं तर थोडेसे कपडे हात वगैरे धुतले का ॲज इट इज मी इथंच राहणार. 8 एपिसोड रेकॉर्ड करीन, नाही ते इंटरनेट, फेसबुक, यूट्यूब काही ना काहीतरी डाउनलोड करत राहील. जेन्युअनली सांग, एकटं राहणं आवडते का नाही आवडत? या टेक्निकली आवडते. या कारण विचार केला तर मला माझी डेस्टिनी क्रॅक आउट करण्यासाठी माझ्या आतमध्ये खूप जास्त डीपिंग व्हायचं असते. आणि डीपिंग केल्यानंतर मग तो विचार येतो, तो मी रेकॉर्ड करतो. पण कधी कधी हे मन जे माइंड आहे, मी एक ह्युमन काइंड आहे आणि कसं आपल्यालाच आपल्या लोकांची कशी आठवण येते, त्यामुळे आपण कधी बोलतो. मी आईला कधी फोन नाही करत. व्हाय? कारण मला पण नाही माहिती. जस्ट आपण आपल्या लाईफमध्ये आपली लाईफ बिकम बेटर आहे हे आपल्याला वाटतेच राव. या आणि तू ज्या डेस्टिनीला क्रॅक आउट करण्यासाठी तू एवढा धडपड करत आहे तर तू बनून पण जाशील, ठीक आहे. बट त्यात तुला आनंद होईल का? म्हणजे तुला चांगलं वाटेल का? म्हणजे आता पहा, तू 8 घंटे काम करत आहे आणि दॅट्स प्रिटी कूल, ठीक आहे. त्याच्यानंतर तू तुझी डेस्टिनी क्रॅक आउट केल्यानंतर तुला काम पण करावं लागेल. हां, त्याच्या सगळ्या मोबदला तुला भेटेल, म्हणजे फेमस, पैसा, चांगल्या गोष्टी वगैरे सगळं भेटेल. बट तू हॅपी राहशील का? या हे बघ, खेड्यावरचे जे लोक सायकलची टायर चालवण्याने खूप हॅपी असतात राव. त्यांच्यासाठी काही पैसा मॅटर नसतो. मग आपण हॅपी होण्यासाठी आपण पैशाच्या मागे काऊन धडपड करतो? वाय? पैसा असणं, जॉब असणं, स्वतःचं घर, अपार्टमेंट, गाडी, बिईंग सक्सेसफुल, याच्या मागे लोक काऊन धावतात? स्वतःच्या आनंदाप्रमाणे जे वाटलं ते करू असं का नाही करत? याला पण काही ना काही रिझन आहे. कारण स्वतःच्या प्रमाणे आपण स्वतःच्या आनंदासाठी आपण इकडे तिकडे पळालो असतो, काही केलं असतं, लहान पोरासारखं वागलं असतं तर मॅच्युअर कोण राहिलं असतं? चांगल्या आयडिया, प्रॅक्टिकली विचार करून आपण काही ना काहीतरी चांगलं क्रिएट करतो ना. जरी हा पैसा एक प्रकारे आपल्याला हॅपीनेस देत आहे, बट या हॅपीनेसची किंमत चुकवण्यासाठी, हा पैसा कमवण्यासाठी आपण जे मेहनत करत आहे, या मेहनतीचा लाभ कुठे ना कुठेतरी दुसऱ्यांना पण होत आहे ना. कोणी ना कोणीतरी मॅच्युअर आहे, कोणी ना कोणीतरी या साऱ्या गोष्टी समजून घेत आहे. त्यामुळेच आपण पैशामागे एवढे धावत आहे, कारण आपली लाईफ बिकम बेटर करण्यासाठी. प्रत्येक जण आपल्या लाईफला मध्ये काही ना काहीतरी टार्गेट्स बनवतात आणि त्या टार्गेट्सला अचीव करण्यासाठी ते लोक धडपड करत असतात. मी पण माझ्या लाईफमध्ये काही ना काहीतरी टार्गेट बनवलं आहे ॲज अ फिल्म मेकर. आणि ह्या साऱ्या गोष्टी जर तुला भेटल्यानंतर तुला जर हॅपीनेस नसला, तर या पैशाचं काय मोल, किंवा या फेमस होण्याचं किंवा या साऱ्या गोष्टीचं काय मोल? तुला खरंच वाटते का तू या साऱ्या गोष्टी अचीव केल्यानंतर तू चांगला राहू शकेल? हो, यस. आज मी स्वतःवर एवढा विश्वास ठेवला आहे राव. या माझ्यामध्ये कंट्रोल आहे, पेशन्स आहे. या 2 गोष्टी असेल ना, आणि विश्वास आणि काम करण्याची ताकद, या गोष्टी वगैरे असेल ना, तुम्ही काही पण अचीव करू शकता.
हे मला वाटते. बट कधी कधी नाही का, या मोठ्या मोठ्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी कुठे ना कुठेतरी एक प्रकारे पॉज येतो. आणि या पॉजमध्ये मग आपल्याला कधी आपल्या लोकांची आठवण येते, आईवडिलांची, मित्रांची, त्यांच्यासोबत टाइम स्पेंड केलेले दिवस अचानक आठवण येते. आणि मग मन कसं एकदम उदास होऊन जातो. व्हाय? कारण आता आपल्याला ते दिवस जगता नाही आहेत. आता आपण जे जॉबच्या अगोदर आपण मित्रांसोबत जी मजा केली होती, लग्नामध्ये जाऊ, इकडे तिकडे मस्त खात जाऊ, मस्त मजा करत जाऊ, ह्या साऱ्या गोष्टी आता नाही करता येऊन राहिल्या. एक प्रकारे कसं स्टक झालो आहे, अटकलो आहे. कुठे अटकलो? कुठे अटकला म्हणजे म्हणजे आपल्या डेस्टिनीला अचीव करायचं आहे, तर इथे अटकलो आणि इथून आपल्याला पुढे जाता येईल हा विचार करायचा आणि पुढे निघायचं, हा विचार करायचा आणि पुढे निघायचं, असं म्हणत लाईफ बिकम बेटर आहे. बस अजून आपल्याला आपली डेस्टिनी पाहिजे. सो लेट इट गो, लेट इट गो, लेट इट गो. आपल्या जे हॅपीनेस आहे त्याची, हॅपीनेस म्हणजे आपल्याला जे लोक खुश ठेवतात त्यांच्यापासून थोडं दूर राहायचं. आणि बस लेट इट गो, लेट इट गो. आपली डेस्टिनी खूप मोठी आहे, आपल्याला प्रिपेअर व्हावं लागेल, आपल्याला हार्डवर्क करावं लागेल, आपल्याला विश्वास ठेवावा लागेल, काही ना काहीतरी करावं लागेल. देन आपली लाईफ बिकम बेटर होईल, देन आपली लाईफ बिकम बेटर होईल. बट व्हॉट अबाउट नाऊ? तुमची लाईफ तर आताही बिकम बेटर आहे. या तुम्हाला मित्र आहे, आईवडील आहे, केअरिंग पर्सन आहे. सो तर नाही जाता येत. आज काय होतं, आज संडे ॲक्च्युली नाही का, काल मला फोन आला होता सुबोधचा. म्हणे विकी भाऊचं लग्न आहे म्हणे, सगळेजण चालले म्हणे आणि काफी मजा येऊन राहिली म्हणे, ते येऊन जा म्हणे. बट मी कसं आता एक प्रकारे प्रॅक्टिकली विचार केला, बिईंग मॅच्युअर. मी असा विचार केला की राव ठीक आहे, हा संडे आहे, सुट्टी आहे, जाऊ तर शकतो मी. बट प्रॉब्लेम काय? मग आपल्याला कसं लग्नातून करीब 4 वाजता यावं लागेल, आल्यानंतर वर्धेत पोहोचावं लागेल, वर्धेत तयारी करून मग आपल्याला 6 वाजताची गाडी पकडून मग 10 वाजता वगैरे नागपूरमध्ये पोहोचल्यानंतर 10:30 वाजता खापरखेड्यामध्ये पोहोचावं लागेल. आणि याच्यातच माझं काफी एक्झर्शन होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर कसं 2 दिवसांनी पुन्हा यायचंच आहे वर्धेत, तर मग आज कशाला जावं एक लग्नासाठी? तर मी असा मॅच्युअर विचार केला की आपण म्हणलं जाऊ दे, म्हणलं आज नाही जाऊ, म्हणलं बुधवारी चाललोच आहे, आपलं प्रॅक्टिकल आहे, तर आपलं प्रॅक्टिकल पण होते आणि मित्रांसोबत थोडंसं बोलणं पण होते. हेच आहे ना, ह्याच गोष्टी आहेत. हळूहळू हा जॉब नाही का मला एक प्रकारे पकडून ठेवत आहे. बेटा जाऊ नको, डिस्ट्रॅक्ट होऊ नको, बस थांब इथेच, इथे काम कर, इथून मग पैसा पण देतो, तू इथेच काम कर. देन मग इथून मग मी मुंबईला जाईन आणि मग मुंबईवर या साऱ्या गोष्टींना काय एक प्रकारे आपल्याला कसं बॅकवर्ड आणते राव. कोणत्या गोष्टी? मित्रांसोबत केलेला टाइम, या सगळ्या गोष्टी एक प्रकारे कसं आपल्याला होल्ड ऑन करते. जाऊ नको समोर, थांब इथेच, जाऊ नको समोर, थांब इथेच. बट आपण डेस्टिनी आहे, आपण एक स्ट्रॉंग पर्सन आहे, आपण चांगले विचार करतो, आपल्यामध्ये विश्वास आहे, आपण हार्डवर्कवर विश्वास ठेवतो. माझ्यासाठी कोणतं राईट आहे? मित्रांसोबत जाऊन हँगआउट करणं की मुंबईला जाणं? मुंबईला जाणं. जरी हे डेस्टिनी मला कितीही एकदम पेन देण्याचा प्रयत्न करेल, कितीही एकटं ठेवण्याचा प्रयत्न केला, आईवडिलांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल, तरी मी हे करील. मी ॲग्री करतो, मी करीन. कारण मी हे करू शकतो याच्यामुळे नाही, ॲक्च्युली एक फीलिंग असते. म्हणजे कसं, पैसा तर भेटतोच राव, पण कधी कधी नाही का कोणी आपल्या कामाला कोणी चांगलं म्हणलं तर कसं एक खूप मजा येते राव. आपण गिअरबॉक्स काढला, त्याची चांगली रिपेअरिंग केली,
आणि मग कोणीतरी म्हणते हां चांगलं काम केलं राव, चांगलं काम केलं. कोणीतरी असं म्हणल्यावर नाही का खूप खूप चांगलं वाटतं राव. वा, म्हणजे आपण पण काही ना काहीतरी कुठेतरी आहे राव. म्हणजे आपली पण काही ना काहीतरी आयडेंटिटी आहे. बिना पैसा तर आपण कमवूनच राहिलोय, बट एक प्रकारे पर्सन ज्याची इम्पॉर्टन्स आहे कुठेतरी, असं आपल्याला वाटते. आणि ह्याच इम्पॉर्टन्ससाठी मी मुंबईला जात आहे, फिल्म बनवत आहे. म्हणजे कोणी म्हणन भाऊ काय फिल्म होती राव तुझी बायनरी कोड, काय अमेझिंग मूवी बनवली होती, काय आयडिया होते राव तुझे, ॲक्शन तर बहुत अमेझिंग होती, बट जे फिल्म बनवली राव आणि ज्या वेनी बनवली आहे, ज्या वेने तू त्याला डिझाईन केला, इट्स सो गुड, सो अमेझिंग, सो ऑसम. तेव्हा कसं एकदम इन्क्रेडिबल वाटते राव. चला कोणीतरी आपल्या कामाची तारीफ केली राव, म्हणजे कुठेतरी आपण इम्पॉर्टन्स आहे, कुठेतरी आपण काही ना काहीतरी आहे. इट्स सो ग्रेट, फील्स लाईक दॅट. आई वडील आहे, ठीक आहे, मी हा विश्वास ठेवतो आई वडील आहे आणि हे माझ्यासोबत नेहमी राहणार. महिन्यातून एक वेळा जाईन मी त्यांच्यासोबत, थोडं चांगल्यानं बोलीन. बट कसं आहे की इमोशन्सला आपण थोडं दूर ठेवून आपण आपल्या डेस्टिनीकडे वळायला पाहिजे. आपली डेस्टिनी आहे, आपली फिल्म मेकिंग आहे, आपल्याला हे करावंच लागेल स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी, या साऱ्या गोष्टीसाठी आपण एक फिक्स झालो आहे. आपल्याला हे काम करायचं आहे, कोणाला दाखवायसाठी नाही, फक्त स्वतःसाठी. कारण जी मजा आपली फिल्म कोणीतरी पाहून राहिलं आहे याच्यात येते ना, ते जस्ट लाईक DJ. जेव्हा तो आपलं गाणं वाजवतो आणि थाउजंड्स ऑफ पीपल त्याच्या गाण्यावर नाचतात, त्या DJला किती माहोल वाटते राव. सेम माझी कंडिशन सेम आहे. माझ्या जे फिल्मला पाहून जे लोक इन्स्पायर होतात, म्हणतात राव काय फिल्म आहे तुझी, तेव्हा किती अमेझिंग वाटेल राव. इट्स सो ग्रेट, सो ऑसम. या ग्रेटनेससाठी आणि स्वतःवर विश्वास आहे, या साऱ्या गोष्टी आपण अचीव करू शकतो आणि आपल्याला करायलाच पाहिजे. म्हणून मी या साऱ्या गोष्टी करत आहे, कारण ही आपली डेस्टिनी आहे. आपल्याला युनिव्हर्सने काही ना काहीतरी कामासाठी तरी पाठवलं आहे. आपल्याला जे विचार येतात आणि आपल्यामध्ये जे विचार करण्याची जे वेगळी ताकद आहे माझ्यामध्ये, आणि ज्याप्रमाणे मी फिल्म डिझाईन केली आहे, आणि नेहमी मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी माझ्या डेस्टिनीला अचीव करायचा आहे या साऱ्या गोष्टी म्हणतो. म्हणजे एक प्रकारे स्वतःचा विश्वास बिल्डअप करतो. मी स्वतःला प्रिपेअर करतो का मी तो पर्सन आहे ॲज अ फिल्म मेकर, आणि या फिल्म मेकरला या साऱ्या गोष्टी अचीव करायच्या आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टी सॅक्रिफाईस तर करावंच लागेल राव. म्हणतात ना, आपल्याला समजा जर आपल्यापाशी ओंजळीवर पैसा आहे आणि आपल्याला अजून पैसा भेटत आहे, तर आपण काय करायचं? तो पैसा कमी आहे म्हणून साईडला ठेवा आणि नवीन घ्या. पैशाचं उदाहरण सोडून दे, कारण इट फील्स रिअली बेकार. काय आहे की दोन्ही हात भरून असल्यावर आपल्याला जर अजून काही भेटत असेल तर आपल्याला चॉईस करावं लागेल का कोणतं सोडावं. आता कसं, या दोन्ही हातात, या दोन्ही मुठ्ठीमध्ये आई वडील आहे, मित्र आहे, कझिन्स आहे, यांच्यासोबत स्पेंड केलेला टाइम आहे जो की बहुत हॅपनिंग आहे. बट कधी कधी नाही का आपल्या डेस्टिनीला अचीव करायच्या वेळेस काय होते की याला सोडून द्यावं लागते. लेट इट गो, बी सॅक्रिफाईस, आणि जस्ट त्याला पडावं लागते आपल्या डेस्टिनीला. हार्डवर्क, मेहनत, विश्वास, या साऱ्या गोष्टी आपल्याला आपण बिल्डअप करतो आणि आपल्याला एक आयडेंटिटी देते. आपल्याला जुन्या गोष्टी सॅक्रिफाईस करून नवीन गोष्टी अचीव करणं हे शिकायचं आहे. जुन्या गोष्टीमध्ये आई वडील असतात, मित्र असतात, हँगआउट केलेले टाइम स्पेंड असतात, जो की बहुत हॅपनिंग असते. बट याला सॅक्रिफाईस करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कोणी जण करू शकतात, कोणी जण नाही करू शकते, कोणी जण जसे तसे चालू देतात. मी सॅक्रिफाईस करण्याची ताकद ठेवतो. या जरी मला म्हणलं मुंबईला जा आणि तुला 5 वर्ष तुला घरी यायचं नाही, तुला मुंबईलाच राहायचं आहे, पूर्ण मुंबईची
मुंबईमध्ये तुला डेस्टिनी मागे पूर्ण लागायचं आहे. जर असं कोणी म्हणलं ना तर मी तेव्हाच साईन करीन राव आणि तेव्हाच त्याच्यासोबत रेडी राहीन. कारण माझ्यामध्ये टेंडन्सी आहे राव सॅक्रिफाईस करण्याची. आपल्याला जे लव्हिंग पर्सन आहे त्यांच्यापासून थोडं दूर राहून स्वतःसाठी काही ना काहीतरी बिल्डअप करणं हे माझी क्वालिटीज आहे. म्हणजे सगळ्यांना विसरून कामामध्ये फोकस राहणं, हार्डवर्क करणं, विश्वास ठेवणं स्वतःवर आणि आपल्या कामावर सुद्धा, हे माझी प्रॉपर्टीज आहे. येते कधी कधी मी एक पर्सन आहे, मी एक ह्युमन आहे आणि मला कसं आठवण येते कधी कधी मित्रांची, आई वडिलांची, या सगळ्या गोष्टीची. आणि स्पेशली संडेलाच आठवण येते राव. कारण संडेला काम नसते ना, आणि नुसतं दिवसभर इकडे तिकडे बसून राहू आळसामध्ये कधी आठवण येतेच. मग आठवणमध्ये मग आपण असे व्हिडिओ बनवतो आणि व्हिडिओ बनवल्यानंतर मग स्वतःलाच बिल्डअप करतो. आपल्याला डेस्टिनी अचीव करायची आहे. सो बीइंग ग्रेटनेस इट फील्स लाईक रिअली ग्रेट. आपण ग्रेट आहोत. आपण एक फिल्म मेकर आहे. बस स्वतःला असं म्हणत जायचं आणि करत जायचं. जे होत आहे ते होत आहे. जे आपल्याला पाहिजे ते भेटणार आहे. एवढं सारं घेऊन आपण एक पर्सन आहे. तुला काय वाटते? आई वडील तर नेहमी सोबत राहतात राव, तर ते सोबत राहीनच पुढे. मित्र या विशाल, वैभव, पिंटी, वनमॅन, बादल, राहुल्या, राहुल, काय फ्युचर मध्ये तुला सोबत रे? मी नाही सांगू शकत. या म्हणजे जरी मी एक फिल्म मेकर आहे आणि माझे समोरचे जे फ्युचर आहे ते मला क्लिअरली दिसून राहिलं आहे, तरी मी सांगू शकत नाही की हे जे पर्सन आहे ज्यांनी माझा टाइम बहुत अमेझिंग बनवला होता, हे सोबत राहील का. टाइम इज चेंज एव्हरीथिंग. जो वेळ आहे ना तो सगळ्या चेंज करतो राव. मनातले विचार, माणूस सुद्धा. पण आता मी ज्याप्रमाणे विचार करत आहे, मी होच म्हणेन. मी म्हणेन का हे माझ्या लाईफमधून गेले नाही पाहिजे, यासाठी मी नेहमी प्रयत्न करणार आणि पुढे फ्युचरमध्ये यांना कुठेतरी पकडून ठेवण्याचं काम करणार आणि हे नेहमी फ्युचरमध्ये सोबत राहणार. यस, हे मी आता म्हणतो. बट कदा टाइम, वेळ अशी एक गोष्ट आहे ते सगळ्यांना चेंज करते राव. मनातले विचार, माणूस सुद्धा, सगळं विचार सगळं चेंज करतात. आणि मला भीती आहे का माझ्या याच्यामध्ये पण काही ना काहीतरी चेंजेस आणणार. चेंजेस म्हणजे कशाचे? लिसन, आता तुला डेस्टिनीला अचीव करण्यासाठी नाही का, मित्र तर सॅक्रिफाईस करावं लागेलच. म्हणण्यासाठी खूप सोपी आहे राव, बट करण्यासाठी कसं गट्स पाहिजे. सॅक्रिफाईस कधी खूप छोटी गोष्ट नसते, बहुत मोठी गोष्ट असते सॅक्रिफाईस करणं. म्हणजे यांचे व्हॉट्सअपवर जे बोलतात, हाय, हॅलो, नाईस टू सी यू वगैरे वगैरे, इट्स फील्स ग्रेट, फील्स नाईस. बट नंतर मग हळूहळू कसं डिसअपिअर व्हावं लागते. आणि मग हळूहळू कसं जशी हे येईल, वेळ येईल, तसं मग हळूहळू चेंज होत जाईल. हळूहळू सगळेजण डिसअपिअर होत राहील. 3 किंवा 4 वर्षानंतर इथून कसं की विशाल जॉबवर लागेल, मोस्ट ऑफ दी सगळेच जण जॉबवर लागेल, इकडे तिकडे पळून जाईल. कोणी नंबर चेंज करून घेईल. आता ठीक आहे, आम्ही 6 वर्ष सोबत होतो आणि आम्ही बहुत हॅपनिंग टाइम सोबत
काढले, तर त्यामुळे आम्ही कसं राहू, मोस्ट ऑफ द टाइम आम्ही सोबत राहू. इवन लग्न होईपर्यंत सगळ्यांचे तरी आम्ही सोबत राहू. पण त्याच्यानंतर कसं एक प्रकारे हळूहळू फेड व्हायला लागते, नंबर अचानक डिलीट व्हायला लागते, कॉन्टॅक्ट्स कम्प्लिटली डिसअपिअर व्हावं लागते. आणि मग हळूहळू कसा तो पर्सन एकदम तुमच्या लाईफमधून कसा अल्टर डिलीट करून एकदम परमनंट डिलीटच होऊन जातं, म्हणजे राहतच नाही. आता हेच विचार कर ना, आता वन मॅन टीम ठीक आहे, सोबत आहे, आता सोबत आहे, आणि मोस्ट ऑफ दी मी म्हणू शकतो का 10-15 वर्ष तरी सोबत राहणार. ओके ठीक आहे. बट जे 4 पर्सन आहे, तुषार, मी, प्रतीक, सूरज, 12वीत आम्ही सोबत होतो, 2 वर्ष बहुत मजे केले आम्ही. आता पहा ना, आम्ही ग्रुप बनवला होता व्हॉट्सअपवर, ॲक्च्युली मी बनवला 4 पर्सन वरचा, आणि त्याच्यात कसं डिसअपिअर झाले सगळे. मी जॉबवर लागलो आहे, प्रतीक जॉबवर लागला आहे. प्रतीकचं कसं त्याची तर इकडे तिकडे फिरावं लागतं ना त्याला, पूर्ण इंडियामध्ये, पूर्ण इकडून तिकडे तिकडून इकडे, त्यामुळे त्याला तो टाईम बिलकुलच नाही आहे. आणि सूरज कसा एक प्रकारे कसा एकदम मस्त अस्वाला आदमी आहे, म्हणजे हो तर हो, नाही तर नाही, जा भोकात, तू जा भोकात. आणि तुषार किडेची तर असं वाटते त्याला की ही माझी कॅटेगरीच नाही, जस्ट लाईक ॲटिट्यूडच आहे. मग कसं आताच एकदम नाही का हार्डली 4 वर्ष झाले, आणि आम्ही आहे म्हणण्यासाठी सोबत आहे, कसं हळूहळू डिसअपिअर होऊन राहिलंय. आणि याचीच मला खूप भीती वाटते की आपण आपल्या डेस्टिनीला अचीव करण्यासोबत काही काही गोष्टी आपण सोडून चाललो आहे राहो. कुठे ना कुठेतरी आपण या साऱ्या गोष्टीला आपण मागे सोडून आलाय राहो असं वाटते. म्हणजे जस्ट लाईक शाळेमध्ये जाताना नाही का सगळं बॅकपॅक केलं तरी निघायच्या वेळेस काही ना काहीतरी विचार करतो, काही ना काहीतरी राहिलं राव, कशी तरी असाइनमेंटची बुक किंवा कोणतं शॉर्पनर पेन, अशाच प्रमाणे लाईफमध्ये होऊन राहिलं राव. आपण आपल्या लाईफ समोर, डेस्टिनी समोर खूप साऱ्या गोष्टी अचीव करण्याच्या गोष्टीमध्ये, जॉबमध्ये किंवा आपल्या लाईफ बिकम बेटर बनवण्यासाठी आपण पुढे निघून जातो, आणि मग मागं पाहतो काही ना काहीतरी राहिलंय, काही ना काहीतरी मागं सुटून राहिलं, काही ना काहीतरी. कोण आहे ते? आई वडील नाही, आई वडील सोबत आहे, आई वडील लाईफवर सोबत राहणार, ओके. मग कोण आहे? मित्र राव या, कारण ज्यांनी आपला टाइम एवढा अमेझिंग बनवला होता ते मित्र कुठेतरी दूर चाललाय राव, आपल्याला दिसून ना राहिलाय, जस्ट फेड अवे होऊन राहिलाय. आपल्याला कुठेतरी डेस्टिनीच्या मागे कुठेतरी लपलेलं आहे आणि आपल्याला दिसून ना राहिलाय, असं होऊन जाते. का असंच होऊन राहिलं तुझ्या लाईफमध्ये? मला नाही माहित राव. आय रिअली डोंट नो का होऊन राहिलाय. एक एक्झाम्पल घे ना, श्रेयस ढोणे फेसबुकवर नेहमी ऑनलाईन दिसते, तू बोलत का नाही? वाय? मॅच्युअर झालो ना आपण, तर त्यांनी म्हणायचं ना हो हॅलो भाऊ, आता आपण म्हणायचं आता कधी कधी जाऊ दे ना, आहे ना सोबत, आहे ना तो खुश आहे, ठीक आहे, हेच असं आपण म्हणून असा विचार करून देतो आणि बस त्याच्यापासून कसं दूर होऊन जातो. श्रेयस ढोणे इज अ वन ऑफ दी अमेझिंग फ्रेंड ऑफ माय इन स्कूल टाइम. शाळेत जो होता ढोण्यासोबत टाइम स्पेंड केला, बहुत अमेझिंग होते. ढोणे, गगन, रणजित, राजदीप, राजूरकर, जाधव, त्याच्यानंतर अनूप,
बंटी, राजदीप, साजन, अजून कोण कोण होते रे, माकुडा, त्याचं नाव आता आकाश शास्त्रकार आहे. पहिले पण होता आकाश शास्त्रकार, पण आम्ही त्याला माकुडाच म्हणतो कारण तो खूप बारीक स्किनी वगैरे आहे. फेड होत आहे राव, विचार करतो ना तो फेड होत आहे. मयूर डाके वगैरे हे कसे हळूहळू सगळेजण आपापल्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी इकडे तिकडे पळून राहिलाय आणि आपण पण पळून राहिलोय. असं नाही होऊ शकत का आपली डेस्टिनी पण अचीव व्हायला पाहिजे आणि सगळेजण सोबत पण राहायला पाहिजे? असं नाही होत असतं. जो आपला वे आहे, जो आपली डेस्टिनी आहे, प्रत्येकाची सारखी डेस्टिनी नसते. प्रत्येकांना फिल्म मेकर बनायचं नसते, प्रत्येकांना इंजिनियर, बिकम सेटल लाईफ. आपल्याला बिकम फिल्म मेकर. तर रेस्ट ऑफ दी पाथ मध्ये सोबत नाही राहत, ते जस्ट काही वेळेसाठी येतात, टाइम अमेझिंग बनवून देतात आणि ते डिसअपिअर होऊन जातात. मित्रांचे हेच खूप खास असते. येतात, टाइम अमेझिंग बनवतात आणि देन डिसअपिअर. संडेला मी थोडा जास्तच विचार करतो ना, थोडा जास्तच बोलतो. वाय? कारण दिवसभर असं पडून राहतो ना इकडे तिकडे, त्यामुळे. आज संडे आहे आणि दिवसभर कसं, आज सकाळी किती वाजता उठलो? 7 वाजता उठलो, दात नाही घासले, पिक्चर पाहत बसलो. 11 वाजता बहुत भूक लागली होती, तर तरी मी दात नाही घासले आणि झोपलो. 1 वाजता उठलो, राजूभाऊचा फोन आला, डब्बा घेऊन जा म्हणे. मी डब्बा घ्यायला गेलो, डब्बा आणला, जेवण केलं, जेवण केल्यानंतर पिक्चर पाहिल्यानंतर पुन्हा झोपलो, उठलो, त्याच्यानंतर हातपाय, आंघोळ, फरशी, कपडे वगैरे सगळं धुतलं. देन आलो, जेवण केलं राजूभाऊकडे. त्यांनी करीब 7 वाजताच बोलवलं होतं. गेलो, त्यानंतर तोंड वगैरे धुतलं आणि देन बसलो, एक पिक्चर पाहिला आणि देन 8 एपिसोड. आज दिवसभर हेच झालं. संडे बिकम रिअली बोर टू मी. So this is the My95 episode number 612. Right now we are at Khabarkheda, Maharashtra. Thank you.